अर्ज भरण्याचे दिवस जसजसे जवळ येऊ लागले आहेत तसतसे एकनाथ शिंदे अडलेल्या जागेंवर उमेदवार जाहीर करू लागले आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात एकीकडे उद्धव ठाकरेंचे उमेदवार खासदार राजन विचारे यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केलेली असताना आता कुठे शिंदेंनी आपला उमेदवार जाहीर केला आहे. ठाण्यामध्ये विचारेंविरोधात शिंदेंनी माजी महापौर नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर केली आहे. या ठिकाणी प्रताप सरनाईकांचं नाव चर्चेत आघाडीवरती होतं, परंतु शिंदेंनी आपल्या शिलेदाराला उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 आठवड्यांपूर्वी श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर केलं होतं, परंतु विरोधकांनी फडणवीसांच्या तोंडून नाव जाहीर करावे लागते अशी टीका केली होती. यावर श्रीकांत शिंदे यांनी आम्ही वेगळे नाव जाहीर करणार असं म्हटलं होतं. भाजपाचा विरोध असल्याने शिंदे यांना उमेदवारी उशिराने जाहीर करण्यात आली आहे. 2 जागांवरती उमेदवार दिले असले तरी आणखीन एक तिढा असलेली जागा नाशिक, तिथे शिंदे गटाने उमेदवार जाहीर केला नाही. या ठिकाणी छगन भुजबळ इच्छुक होते, तर 2 दिवसांपूर्वी शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेचा उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. शांतिगिरी या शिंदेंनी एक बी फॉर्म दिलेला नाही, त्यामुळे या जागेवर अद्याप गुंतागुंत वाढलेलीच आहे. 2 वेळा स्वीकृत सदस्य म्हणून नरेश म्हस्के हे पालिकेमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर 2012 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावरती नगरसेवक म्हणून ते निवडून आले. त्यानंतर स्थायी समिती सदस्य, सभागृह नेतेपदही त्यांना मिळाले, परंतु 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते. अखेर पक्षाला त्यांची दखल घ्यावीच लागली. त्यांच्या कार्याची दखल घेत आणि सर्वपक्षीयांशी असलेल्या सखोलाच्या नात्यामुळेच अखेर पक्षाला त्यांच्या कार्याची दखल घ्यावी लागली आहे आणि भाजपाला दिलेले कमिटमेंट मोडत त्यांना स्थायी समितीचे सभापतीही पद बहाल करावे लागले होते. त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. पुन्हा पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत सभागृह नेतेपद त्यांना दिले. त्यानंतर त्यांनी महापौर पदाची धुराही सांभाळली होती. शिंदे यांचे विश्वासू समजले जाणारे म्हस्के यांच्याकडे सध्या प्रवक्तेपदही आहे. तर नरेश म्हस्के यांना लोकसभा उमेदवारी शिंदे गटाकडून जाहीर झाल्यानंतर ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये त्यांना शुभेच्छा देण्याकरिता मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी शिवसेनेतील अनेक कार्यकर्ते असू दे, माजी नगरसेवक असू दे, यांनी येथे उपस्थित राहून नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्याबद्दल शुभेच्छा देखील दिल्या आहेत. फोटो जो आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, यांच्या आदेशाने, त्याचबरोबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शाह साहेब यांचा कृपा आशीर्वाद, त्याचबरोबर ठाण्यातील सर्व शिवसैनिक यांचा आशीर्वाद, माननीय आमदार प्रताप सरनाईकजी, त्याचबरोबर रवींद्र फाटक, आमचे सर्व शिवसेना पदाधिकारी, विजय चौगुले साहेब असतील, नाहटा साहेब असतील, त्याचबरोबर महिला आघाडीचे आमच्या जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी, सर्व ठाणे लोकसभेतील सर्व नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे माननीय श्री संजयजी केळकर, संजयजी वाघुले, निरंजनजी डावखरे, माननीय गणेश नाईक साहेब, संजीव नाईक, त्याचबरोबर आमदार गीता जैन, आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक आणि या सगळ्यांच्या, विनयजी सहस्रबुद्धे, या सगळ्यांच्या आशीर्वादाने, यांच्या सहकार्याने मला ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे. सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की जे आज निष्ठावंत म्हणून प्रचार करताय, आज शिंदेसाहेबांचं मनापासून मी ह्या गोष्टीसाठी अभिनंदन करतो की बाळासाहेबांच्या आणि दिघाईसाहेबांच्या खऱ्या निष्ठावंताला आज ह्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी संधी दिलेली आहे. आणि नरेश म्हस्के साहेब हे गेल्या अनेक वर्षापासून या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या ठाणे शहर, त्याचबरोबर नवी मुंबई आणि मीरा भाईंदरसारख्या या शहरामध्ये शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून ते काम करतात. अशा आमच्या आज म्हस्के साहेबांना ठाणे लोकसभाची जबाबदारी दिलेली आहे. मी विश्वासाने सांगतो की पूर्ण ताकदीने सरनाईक साहेबांच्या आशीर्वादाने, शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने नरेश म्हस्के साहेब हे बहुमताने निवडून येतील.